महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी साठी आयोजित केलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये आष्टी तालुक्यातील जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथील गुणवंत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले। यामध्ये इयत्ता 5वीचा विद्यार्थी प्रज्वल संतोष गव्हाणे हा शिष्यवृत्तीस पात्र ठरला असून त्याला मार्गदर्शक शिक्षक पठाण सर, नन्नवरे मॅडम, एकशिंगे सर, ढवळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच इयत्ता 8वीचे विद्यार्थी अनिकेत किशोर उंबर हांडे व ओम विकास तळेकर हे शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत। या 8वीच्या विद्यार्थ्यांना श्री थोरवे सर, श्री गव्हाणे सर, श्रीमती नन्नवरे, श्री गायकवाड सर यांचं मार्गदर्शन लाभलंय। या सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालकांचा सत्कार शनिवार दिनांक 26 रोजी संस्थेच्या वतीने करण्यात आलाय। या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विजय कुमार बांदल, अध्यक्ष अब्दुलभाई सय्यद, विशाल भैया बांदल, प्राचार्य सय्यद युनुस सर, उपप्राचार्य करडेले सर, उपमुख्याध्यापक श्री ढोबळे सर, पर्यवेक्षक श्री सय्यद एडी सर तसेच सर्व शिक्षक आणि प्राथमिक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलंय। तेज वार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी मध्ये जनता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय धानोरा येथील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन। या परीक्षेमध्ये इयत्ता 8वीचे 2 विद्यार्थी अनिकेत किशोर उबरहंडे आणि ओम विकास तळेकर हे विद्यार्थी पात्र झाले असून इयत्ता 5वीचा विद्यार्थी प्रज्वल संतोष गव्हाणे हाही विद्यार्थी पात्र झाला आहे। या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व प्राध्यापक वर्ग या सर्वांचं मी अभिनंदन करतो। तसेच आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय अब्दुलभाई, तसेच संस्थेचे सचिव माननीय कुमारांना बांदल, तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे बांदल भैया, त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे गावातील सर्व नागरिक यांचं आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभतं। या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो। आता मी आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की त्यांनी घवघवीत यश मिळवलं, त्या पात्र झालेले आहेत। विषय सांगायचं म्हटलं तर ही संस्था जनतेची संस्था आहे आणि ह्या जनतेमध्ये जे आपले खेडेपाड्यातून शेतकरी वर्गातून विद्यार्थी येत आहेत, हे विद्यार्थी कसलेही क्लासेस न करता फक्त वर्गामध्ये शिकवलेल्या याच्यावरती त्यांनी खूप घवघवीत यश संपादन केले। त्यामुळे मी सर्व शिक्षक वृंद सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। त्याचबरोबर पालकांना एक संदेश देऊ इच्छिते की आपल्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या बसलेली होती, त्यापैकी 9 विद्यार्थी असे आहेत ते उत्तीर्ण असून पात्र झालेले नाही। त्याचं कारण एकच आहे की शिक्षकांनी करून घेतलं परंतु पालक ते थोडेसे कमी पडलेले आहेत। त्यांनी जर घरी थोडीशी प्रॅक्टिस करून घेतली असती, सराव त्यांचा वाढवला असता तर ते नक्कीच निश्चित पात्र विद्यार्थी संख्या जी आहे आपली तर ती 11 ते 12 या संख्येवर गेली असते। फक्त एकच संदेश सांगू इच्छिते पालकांसाठी की त्यांनी जर विशेषतः थोडंसं शिक्षकांवर अवलंबून न राहता घरगुती थोडंसं जर प्रयत्न केले तर निश्चित ही जनता शिक्षण संस्था आहे आष्टी तालुक्यात नाही तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं नाव लौकिक केल्याशिवाय राहणार नाही। फक्त हे करण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी, पालक हे सर्वांचं समन्वय साधणं अत्यंत आवश्यक आहे। मी पुन्हा एकदा जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मनपूर्वक आभार मानते। त्याचबरोबर पालकांचेही अभिनंदन करते। धन्यवाद। काय अडचण वाटली? आमच्या या जनता विद्यालय धानोरा जनता वसतिगृह शिक्षण संस्थेची ही शाखा आहे आणि आष्टी तालुक्यातील नामांकित शाखा आहे। या शाळेमधून बसवलेले जे विद्यार्थी होते स्कॉलरशिप परीक्षेसाठी इयत्ता 5वीमधून फार मुलं बसवले होते आणि इयत्ता 8वीमधून पैकी 3 मुलांना घवघवीत असं यश मिळालेलं आहे आणि ते पात्रसुद्धा झालेले आहेत। निश्चितपणे त्यांना स्कॉलरशिप प्राप्त होईल। त्याचबरोबर त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शैक्षणिक आयुष्यासाठी आपल्या या जनता विद्यालयाचे अध्यक्ष सय्यद अब्दुलभाई सय्यद, त्याचप्रकारे सचिव माननीय विजय कुमार बांदलांना, त्याचप्रकारे या विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सय्यद युनुस सर, त्याचप्रकारे उपमुख्याध्यापक
आदरणीय श्री ढोबळे सर आणि मी स्वतः आणि पालकवर्गांनी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन केलेलं आहे आणि शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे.